नमस्कार माझ्या बालमित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, मराठी लेक्चरवाली चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बाहेरची सफर करून आज आपण आलो आहोत आपल्या स्वतःच्या लाडक्या घरात. आज आपण शिकणार आहोत आपल्या घरात रोज वापरल्या जाणाऱ्या 30 महत्त्वाच्या घरगुती वस्तूंची इंग्रजी नावे, त्यांचे सोपे उच्चार आणि मस्त वाक्य. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमची रोजची इंग्रजी व्होकॅब्युलरी एकदम भारी होईल. चला तर मग घरातल्या वस्तू ओळखूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दररोज आपण बसायला काय घेतो रे? तर घेतो खुर्ची, ज्याला आपण काय म्हणतो चेअर. चला पहिल्यांदा सुरुवात करूया चेअरपासून. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं घरगुती सामान आहे त्यामधली पहिली गोष्ट आहे बघा चेअर, ज्याला आपण काय म्हणतो खुर्ची. चेअर म्हणजे काय? खुर्ची. चला ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा, आय सिट ऑन द चेअर टू स्टडी. आय सिट ऑन द चेअर टू स्टडी. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मी अभ्यास करण्यासाठी खुर्चीवर बसतो. मी अभ्यास करण्यासाठी खुर्चीवर बसतो. त्यासोबतच आता जे काही पुढील आहे ते आहे बघा टेबल. चेअर आला म्हणजे टेबल आलाच पाहिजे. लक्षात आलं का? तर जे काही दुसरी वस्तू आहे ती काय आहे? टेबल, ज्याला आपण मेज असे म्हणतो. काय म्हणतो? मेज किंवा टेबल. लक्षात आलं का? चला ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा, कीप युअर बुक्स ऑन द टेबल. टेबल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तुझी पुस्तके टेबलावर ठेव. तुझी पुस्तके टेबलावर ठेव. चला आता जे काही पुढील वस्तू आहे ती आहे बघा, आता झाली टेबल, झाला खुर्ची झाली, तर पुढे आहे तो बेड. काय आहे? बेड, ज्याला आपण काय म्हणतो पलंग किंवा खाट. हा काय आहे? बेड. बेडला काय म्हणतात मराठीमध्ये? पलंग किंवा खाट. लक्षात आलं का? चला वाक्य पाहूया. बघा, आय स्लीप ऑन माय कम्फर्टेबल बेड. आय स्लीप ऑन माय कम्फर्टेबल बेड. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या आरामदायी पलंगावर झोपतो. मी माझ्या आरामदायी पलंगावर झोपतो. चला आता जे काही पुढील वस्तू आहे ते आहे बघा फॅन, ज्याच्याशिवाय आपल्याला करमत नाही. लक्षात आलं का? लावल्याशिवाय. तर तो आहे बघा फॅन, ज्याला आपण काय म्हणतो? पंखा. काय म्हणतो बघा? पंखा. चला वाक्य पाहूया. बघा, द फॅन गिव्ज अस कूल एअर. द फॅन गिव्ज अस कूल एअर. म्हणजेच काय? पंखा आपल्याला थंड हवा देतो. पंखा आपल्याला थंड हवा देतो. त्यासोबतच पुढील आहे बघा क्लॉक. काय आहे? क्लॉक, ज्याला आपण म्हणतो घड्याळ. चला वाक्य पाहूया. बघा, द क्लॉक शोज अस द करेक्ट टाईम. म्हणजेच काय? घड्याळ आपल्याला अचूक वेळ दाखवते. घड्याळ आपल्याला
अचूक वेळ दाखवते. त्यासोबतच आता जे काही पुढील वस्तू आहे तर ते आहे बघा मिरर. काय आहे? मिरर. मिरर म्हणजे काय? आरसा. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, आय कोम माय हेअर. आय कोम माय हेअर in front of the mirror. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मी आरशासमोर माझे केस विंचरतो. मी आरशासमोर माझे केस विंचरतो. चला पुढील जे काही शब्द आहे तो आहे बघा ब्रूम म्हणजे झाडू. ब्रूम म्हणजे काय? झाडू. चला वाक्य पाहूया. ह्यासाठी वी यूज अ ब्रूम. वी यूज अ ब्रूम to clean the floor. To clean the floor म्हणजेच काय? आम्ही फरशी स्वच्छ करण्यासाठी झाडू वापरतो. आम्ही फरशी स्वच्छ करण्यासाठी झाडू वापरतो. त्यासोबतच पुढील शब्द आहे बघा की. की म्हणजे किल्ली किंवा चावी. की म्हणजे काय आहे बघा? किल्ली किंवा चावी. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. आय लॉक द डोअर विथ द की. आय लॉक द डोअर विथ अ की म्हणजेच काय? मी किल्लीने दाराला कुलूप लावतो. मी किल्लीने दाराला कुलूप लावतो. चला पुढील जो काही शब्द आहे तो आहे बघा लॉक. लॉक म्हणजे कुलूप. लॉक म्हणजे काय आहे बघा? कुलूप. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. लॉक कीप्स आवर हाऊस सेफ. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? कुलूप आपले घर सुरक्षित ठेवते. कुलूप आपले घर सुरक्षित ठेवते. त्यासोबतच पुढील आहे बघा पिलो. पिलो म्हणजे उशी. काय आहे बघा? पिलो. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. आय लाईक अ सॉफ्ट पिलो. आय लाईक अ सॉफ्ट पिलो अंडर माय हेड. मला डोक्याखाली मऊ उशी आवडते. मला डोक्याखाली मऊ उशी आवडते.
चला पुढील जो काही शब्द आहे तो आहे बघा बकेट. बकेट म्हणजे बादली. बकेट म्हणजे काय? बादली. चला ह्यासाठी वाक्य पाहूया. द बकेट इज फुल ऑफ वॉटर. द बकेट इज फुल ऑफ वॉटर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? बादली पाण्याने भरलेली आहे. बादली पाण्याने भरलेली आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील जे काही शब्द आहे तो आहे बघा मग. मग म्हणजे काय? मग लक्षात आलं का? बघा ह्यासाठी वाक्य आहे बघा. आय यूज अ मग. आय यूज अ मग टू टेक अ बाथ. टेक अ बाथ म्हणजेच काय? मी अंघोळीसाठी मग वापरतो. मी अंघोळीसाठी मग वापरतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील वस्तू आहे तर ती काय येणार आहे का? सोप. काय येणार आहे? सोप म्हणजे साबण. सोप म्हणजे काय? साबण. चला ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स विथ सोप. विथ सोप म्हणजेच काय? साबणाने तुमचे हात स्वच्छ धुवा. साबणाने तुमचे हात स्वच्छ धुवा. स्वच्छ धुवा. चला आता पुढील जो काही आहे तो आहे बघा टॉवेल. काय आहे? टॉवेल. आणि मराठीमध्ये सुद्धा ह्याला टॉवेल म्हणतात किंवा पुसण्याचे कापड. लक्षात आलं का? टॉवेल अंग पुसण्याचे कापड. त्यासोबतच बघा ह्यासाठी वाक्य आहे वाईप युअर. वाईप युअर वेट फेस विथ अ टॉवेल. विथ अ टॉवेल म्हणजेच काय? टॉवेलने तुमचा ओला चेहरा पुसा. तुमचा ओला चेहरा पुसा. चला पुढील जे काय आहे ते आहे बघा कोंब. काय आहे? कोंब. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये हा जो काही बी आहे हा असतो सायलेंट. लक्षात आलं का? कोंब म्हणजे कंगवा. काय आहे? कोंब म्हणजे कंगवा. आपली जी काही सायलेंट सिरीज आहे त्यामध्ये हा शब्द नक्की इन्क्लूड करा. लक्षात आलं का? कोंब म्हणजे काय? कंगवा. चला वाक्य पाहूया. बघा माय कोंब इज. माय कोंब इज ब्ल्यू इन कलर. ब्ल्यू इन कलर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? माझा कंगवा निळ्या रंगाचा आहे. माझा कंगवा निळ्या रंगाचा आहे. निळ्या रंगाचा आहे. त्यासोबतच आता जे काही पुढील शब्द आहे तर तो आहे बघा प्लेट. प्लेट म्हणजे ताट. प्लेट म्हणजे काय? ताट. चला ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा मदर सर्व. मदर सर्व्स
फूड इन अ प्लेट. फूड इन अ प्लेट म्हणजेच काय, आई ताटात जेवण वाढते. म्हणजेच काय, आई ताटात जेवण वाढते. चला आता जे काही पुढील आहे तर ते आहे बघा स्पून. काय आहे, स्पून. स्पून म्हणजे चमचा. स्पून म्हणजे काय, चमचा. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, I eat rice. I eat rice with a spoon. With a spoon म्हणजेच काय, मी चमच्याने भात खातो. मी चमच्याने भात खातो. त्यासोबतच जे काही पुढील शब्द आहे तर तो काय आहे बघा, ग्लास. ज्याला आपण काय म्हणतो बघा, पेला किंवा ग्लास म्हणतो. काय आहे बघा, ग्लास. ज्याला आपण काय म्हणतो, पेला किंवा ग्लास. मराठीमध्ये पेला. पण बरेच जे काही इंग्रजी शब्द आहेत ते मराठीमध्ये आपण आहे तसेच वापरतो. लक्षात आलं का? चला आता ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. ड्रिंक अ ग्लास. ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर डेली. ऑफ वॉटर डेली म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, रोज एक ग्लास पाणी प्या. रोज एक ग्लास पाणी प्या. चला आता जे काही पुढील शब्द आहे तर तो आहे बघा बॉटल. काय आहे, बॉटल. ज्याला मराठीमध्ये बाटली असे म्हणतात. काय म्हणतात, बाटली. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. फिल युअर वॉटर. फिल युअर वॉटर बॉटल. युअर वॉटर बॉटल फॉर स्कूल. फॉर स्कूल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, शाळेसाठी तुझी पाण्याची बाटली भर. शाळेसाठी तुझी पाण्याची बाटली भर. पाण्याची बाटली भर. त्यासोबतच जे काही पुढील शब्द आहे तो आहे बघा रेफ्रिजरेटर किंवा ज्याला आपण फ्रीज असे म्हणतो. काय आहे बघा, रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर किंवा ज्याला आपण काय म्हणतो, फ्रीज. आणि मराठीमध्ये फ्रीजला म्हणतात शीतकपाट. काय म्हणतात बघा, शीतकपाट. पण आपण काय करतो, जो काही इंग्रजी शब्द आहे तो आहे तसाच वापरतो. म्हणतो ना फ्रीज. शीतकपाट कोण म्हणतं का, नाही ना. चला आता ह्यासाठी वाक्य पहा. फ्रीज कीप्स आवर फूड फ्रेश. फूड फ्रेश म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, फ्रीज आपले अन्न ताजे ठेवतो. फ्रीज आपले अन्न ताजे ठेवतो. ताजे ठेवतो. चला आता पुढे वाक्य पाहूया बघा. कर्टन. कर्टन म्हणजे पडदा. कर्टन. कर्टन म्हणजे पडदा. चला वाक्य पाहूया बघा. पुल द कर्टन्स. इन द आफ्टरनून. इन द आफ्टरनून म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, दुपारच्या वेळी खिडकीचे पडदे ओढा. दुपारच्या वेळी खिडकीचे पडदे ओढा. खिडकीचे पडदे
ओढा. चला आता जो काही पुढील शब्द आहे तर तो आहे बघा सीझर्स. सीझर्स म्हणजे कात्री. सीझर्स म्हणजे कात्री. चला वाक्य पाहूया बघा. डू नॉट प्ले विथ शार्प सीझर्स. डू नॉट प्ले विथ शार्प सीझर्स. म्हणजेच काय, धारदार कात्रीशी खेळू नका. धारदार कात्रीशी खेळू नका. चला आता पुढील आहे बघा नीडल. नीडल म्हणजे सुई. नीडल म्हणजे काय, सुई. चला वाक्य पाहूया. नीडल इज यूज. नीडल इज यूज टू स्टिच क्लोथ्स. टू स्टिच क्लोथ्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सुईचा वापर कपडे शिवण्यासाठी होतो. कपडे शिवण्यासाठी होतो. चला आता जे काही पुढील शब्द आहे तो आहे बघा अम्ब्रेला. अम्ब्रेला ज्याला आपण छत्री असे म्हणतो. अम्ब्रेला ज्याला आपण काय म्हणतो बघा, छत्री. चला वाक्य पाहूया बघा. अम्ब्रेला प्रोटेक्ट्स. अम्ब्रेला प्रोटेक्ट्स अस फ्रॉम रेन. अस फ्रॉम रेन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, छत्री आपले पावसापासून रक्षण करते. रक्षण करते. त्यासोबतच आता जो काही पुढील शब्द आहे तो आहे बघा मॅट. मॅट म्हणजे चटई. मॅट म्हणजे काय, चटई. चला वाक्य पाहूया. वी सीट ऑन द मॅट. वी सीट ऑन द मॅट टू ईट. टू ईट म्हणजेच काय, आम्ही जेवणासाठी चटईवर बसतो. आम्ही जेवणासाठी चटईवर बसतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील शब्द आहे तर तो आहे बघा वॉर्डरोब किंवा ज्याला आपण अलमारी, कपाट असे म्हणतो. काय आहे बघा पुढील शब्द, वॉर्डरोब. वॉर्डरोब वॉर्डरोब म्हणजे काय, कपाट. चला ह्यासाठी वाक्य पाहूया. कीप युअर क्लोथ्स. कीप युअर क्लोथ्स नीटली इन द वॉर्डरोब. इन द वॉर्डरोब म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तुझे कपडे कपाटात व्यवस्थित ठेव. तुझे कपडे
कपाटात. व्यवस्थित. ठेव. त्यासोबतच पुढील आहे बघा गॅस स्टोव. गॅस स्टोव ज्याला आपण काय म्हणतो गॅस शेगडी. गॅस स्टोव ज्याला आपण काय म्हणतो गॅस शेगडी. चला वाक्य पाहूया बघा. मदर कुक्स. मदर कुक्स फूड ऑन द गॅस स्टोव. ऑन द गॅस स्टोव म्हणजेच काय, आई गॅस शेगडीवर स्वयंपाक करते. गॅस शेगडीवर स्वयंपाक करते. आता पुढील जे काही शब्द आहे तर तो काय आहे बघा टेलिव्हिजन किंवा ज्याला आपण टी व्ही असे म्हणतो. काय म्हणतो बघा टेलिव्हिजन किंवा टी व्ही. टेलिव्हिजन किंवा टी व्ही ज्याला आपण काय म्हणतो टी व्ही. काय म्हणतो टी व्ही किंवा दूरदर्शन. काय म्हणायचं दूरदर्शन. चला वाक्य पाहूया. काय आहे बघा वाक्य. आय वॉच कार्टून्स ऑन द टी व्ही. आय वॉच कार्टून्स ऑन द टी व्ही. ऑन द टी व्ही म्हणजेच काय, मी टी व्हीवर कार्टून पाहतो. मी टी व्हीवर कार्टून पाहतो. त्यासोबतच पुढील जे काही शब्द आहे तो आहे बघा ब्लँकेट. ब्लँकेट म्हणजे घोंगडी. काय म्हणायचं ब्लँकेटला मराठीमध्ये घोंगडी. चला वाक्य पाहूया बघा. यूज अ वॉर्म ब्लँकेट. वॉर्म ब्लँकेट इन विंटर. इन विंटर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हिवाळ्यात उबदार ब्लँकेट वापरा. हिवाळ्यात उबदार ब्लँकेट वापरा. त्यासोबतच जो काही ह्या व्हिडिओतला हा शेवटचा शब्द आहे तो आहे बघा डोअर मॅट. काय आहे बघा डोअर मॅट म्हणजेच पायपुसणी. डोअर मॅट ज्याला आपण काय म्हणतो बघा पायपुसणी. ज्याच्यावर आपण पाय पुसतो. लक्षात आलं का. त्यासोबतच आता वाक्य आहे बघा वाईप युअर शूज. वाईप युअर शूज ऑन द डोअर मॅट. ऑन द डोअर मॅट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पाय पुसण्यावर तुमचे. पाय पुसण्यावर तुमचे बूट पुसा. बूट पुसा. तर माझ्या लाडक्या बालमित्रांनो, आज आपण घरात असणाऱ्या जे काही 30 महत्त्वाच्या वस्तूंची इंग्रजी नावे अगदी सोप्या पद्धतीने शिकलो. आजपासून तुम्ही घरात या वस्तूंना इंग्रजी नावानेच हाक मारायची.
हाच झाला तुमचा आजचा गृहपाठ. तर आदरणीय पालकांनो, मुलांची रोजची इंग्रजी बोलण्याची सवय सुधारण्यासाठी ह्या व्हिडिओतले हे स्क्रीनशॉट नक्की सेव्ह करा आणि ही आपली संपूर्ण बेसिक इंग्रजी जो काही शब्द संग्रह आहे हा तुमच्या ओळखीच्या सर्व पालकांसोबत आणि शाळेच्या ग्रुपवर शेअर करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि भारी अभ्यासाच्या पाठासह. तोपर्यंत हसत राहा, रोज नवीन शिकत राहा. धन्यवाद.